चलो कोकण. गणपती बाप्पा राहिले तिथल्या अड्ड्यावर आता मधुरची आहे हवा. वेलकम. खूप दिवसानंतर एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. कारण हे तसंच आहे. आज खूप दिवसानंतर खरं सांगायचं तर पहिल्यांदाच मी फॅमिली पिकनिक करत आहेत. माझे मामाकडचे फॅमिली आणि आम्ही 4 दिवसांसाठी फक्त कोकणामध्ये जाणार आहोत. आणि एक फॅमिलीसोबतचा एक वेगळा अनुभव आणि एक वेगळी मजा अनुभवायला मिळणार आहे. तर बघूयाच. सरीला जायचा आता जायचं सरीला. कोकण दर्शनासाठी कुलस्वामिनी ट्रॅव्हल्स आम्हाला नेण्यासाठी थाटात सजून तयार होती. हाय गौरी. हाय गौरी. मज्जा करायची. मज्जा. सहलीला जायचं. चला. फायनली आमच्या मामाची मानसी सगळ्यांची तयारी झाली आहे. मामा एकदम प्रोफेशनल टीचरच बनून चाललाय तो भाई. हा लगेच लगेच म्हणजे लगेच. अरे लवकर तयारी करा. सावी उठली की नाही? तसं झोपून द्यायचंय तिथं. मग कोणाजवळ जोडीला बसणार? हा बरोबर आठवला पाठला भेटलाय. आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात श्रीफळ अर्पण करून केली. गणपती बाप्पा. एवढा कशा बॅग उचला लागतात. नुसते नाही ते. भरून मी झाली माझ्या बॅग. अरे गौरी. चलो कोकण. तुमचं नाव का तुमचं? कल्पेश ठाकूर. कल्पेश ठाकूर. नाही ठेवली. आम्हाला कोकणाच्या ट्रिपच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व फॅमिली मेंबर हजर होते. फायनली मिली तो दिवस उजाडलेला आहे. आज आपण कोकण दर्शनासाठी सगळे आपण निघालेलो आहोत. काय मामा? आणि आपले चालक आहेत कल्पेश ठाकूर. अतिशय उत्कृष्ट असे ते गाडी चालवणार आहेत आणि सगळ्यांनी एन्जॉय करायची आहे. गणपती बाप्पा. यस. चलो. राहिले तिथल्या अड्ड्यावर आता मधुरची आहे हवा. वा. राहिले तिथल्या अड्ड्यावर आता मधुरची आहे हवा. योगेश दादा करतो दावादा 10 लाखाचा बक्षीस लाव. अरे वा 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 वा. 5 रुपये द्या. 5 रुपये द्या. प्रवासात आम्ही सर्वांनीच गाणे बोलून नाचून खूपच धमाल केली.
फायनली आता आम्ही साई सहारा इथे नाश्ता करण्यासाठी उतरलेलो आहोत. यानंतर आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. आम्ही सर्वांनी हलकाच नाश्ता करून घेतला. काय आलंय? खा खा. ब्रेक ऑइल लीक झाल्यामुळे गाडीला व्यत्यय आल्यामुळे ती दुरुस्तीसाठी नेण्यात आली होती. तोपर्यंत आम्ही सर्व साई मंदिरात विश्रांती घेत होतो. फायनली बसमध्ये थोडा व्यत्यय आल्यामुळे आमचे सगळे मेंबर असे झोपी गेलेले आहेत. काय आहे ना काय म्हणतो? असेल तो माणूस काय अकरा येईल गाडी येईल गाडी येईल. तू गाणं बोलतो ना तिथपर्यंत मी तुझं 1 2 3 स्टार्ट. मिळाला का तुला? मिळालं शेवटी. सगळे फायनली आपली बस आलेली आहे आणि आता सगळ्यांनी झोपी जायचंय सगळ्यांनी आता. अद्विता हो बाळा. फायनली दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता मी जेवणासाठी सगळे उतरणार आहोत. मिलिंद कुडू अर्णव काय काय खाणार आहेस? जे असेल ते खाईल. मला आता काय कोकणातलं जेवण आवडते. मिलिंद काय आज माझा माझा गुरुवार आहे पण काय करूया. गुरुवार शनिवार सगळं विसरायचं आहे. आता सगळे डे संडे फिरायला कोंबडी वडा, कोंबडी वडा. कोंबडी वडा खायचा. ओके चलो चलो. काय खाणार? सावलं विचार काय साऊला ए काय खाणार तू काय खाणार? ओय काय खाणार तू? इथे बघ काय खाणार? भाव भाव खाणार. आणि आमची अद्विता काय खाणार आहे? अद्विता काय खाणार? काय खाणार होता? पॉपलेट आणि भाकरी. काय काय? पॉपलेट आणि भाकरी. अरे वा वा वा. गुरुवार आहे तर कसं काय मग तुम्ही खाणार? मी आम्ही बघणार आधी काय नाही. आज जरी गुरुवार असला तरी आपल्या सगळ्यांसाठी आज संडे आहे. बरोबर आहे? दुपारच्या जेवणात आम्ही सर्वजणांनी चिकन थाळी घेतली. चव छान होती पण थोडीशी तिखट. जेवण कसं आहे का? खाली खाली थांब. सुविधा तुला जास्त तिखट लागला. हो असेल तर मी तुम्हाला एक खेडमध्ये आले, फॉर्म खेड. करतो. नसेल तरी सांगा. फायनली आता आम्ही हरणेजवळ एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि छान अशी रूम पण मिळालेली आहेत आणि सगळे फ्रेश झाले आहेत. विपुल मामा आणि आमचा बंटी मामा आणि आमची छोटी पण आहेत. अनुश्री आहे आणि मितांश आहे. तर मामा आज एकंदरीत आपला कसं चाललंय संपूर्ण? जसं आपण ठरवलेलं की जायचं मजा करायची. प्लॅन आतापर्यंत तरी आपलं नियोजनाप्रमाणे चाललेलं आहे आणि आता आपण हरणे बीचवर जाणार आहेत. तिथून आपण एक छानसं पहिलं आमचं मंदिर बघणार stay आहे बघा ओके. मागचं. आणि लाईट हाऊस बघणार आहोत. लाईट हाऊस आणि रात्री आपण छानपैकी असं नॉनव्हेजचं खास करून मच्छीचं असं हरणी बंदरावर जाण्याचं बेत जेवण आहे घेणार आमचं. आहोत. आणि आमची छोटीशी अदुली काय करते बघू. तिला थोडंसं कम्फर्टेबल फील होत नव्हतं झोप अपूर्ण असल्यामुळे, पण आता वाटतं एकदम फुल टू फील झालेली आहे. बघू कमन बेटा. अद्विता मला हात पकड बाळा.
हळणाई बीचवर मच्छीचा खूप मोठा बाजार भरतो. तिथून आम्ही पॉपलेट, सुरमई, कोलंबी विकत घेतली होती. ही किती आहे? सगळे वेटिंग करतात का? पण ठेव मग जाम टेन्शन, एकदम जाम भूक लागली का? एकदम भूक नाही पण वेळ झाली ना जेवणाची. काय कसा ठेव कसा म्हणजे मिलिंद थांब दाखव कसा असा थांब असा थांब. आहे ना गुड एक्सपिरियन्स. खरं सांगायचे तर रात्रीच्या जेवणाने आमच्या सर्वांची खूपच निराशा केली होती.